आषाढी एकादशी विशेष आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून पोकळ असलेला साबुदाणा वडा कसा तयार करायचा ते पाहूया। त्याचबरोबर हा साबुदाणा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबातही फुटणार नाही, त्यासाठीच्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन झटपट तयार होणाऱ्या हेल्दी रेसिपीज, त्यासोबत भरपूर टिप्स आहेत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडा कसा तयार करायचा ते पाहूया। त्यासाठी अगदी छान असा मऊसूद भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्यानंतर शेंगदाणे आणि 2 उकडलेला बटाटा देखील छान असा मऊसूद शिजलेला असायला हवा। शेंगदाणे या ठिकाणी छान कुरकुरीत भाजून घेतलेले आहे। त्यामध्ये टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या आणि मिक्सरला छान असं मिक्सर चालू बंद करत आपण हे दळून घेतलेलं आहे। हे पहा, शेंगदाण्याचं कूट आपलं तयार आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं या ठिकाणी साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला तो पल्स मोडवर छान असा फोडून घ्यायचा आहे। साबुदाणा सगळं ठेवायचं नाही, तर अशा पद्धतीने हलकेसे क्रॅक देत हा साबुदाणा आपल्याला दळून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता छान असा साबुदाणा आपला दळून झालेला आहे। लगेचच आपण जो उकडलेला बटाटा आहे तो छान असा कुस्करून घेणार आहोत। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि या ठिकाणी बटाटा छान असा मऊसूद शिजलेला होता, त्यामुळे छान कुस्करला जात आहे। त्याचबरोबर बटाटा उकडल्यानंतर तो छान थंड देखील करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता साधारणतः 10 ते 11 वड्यांसाठीचं एवढं हे प्रमाण असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता खूप छान व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपी आणि प्रत्येक रेसिपीमध्ये साहित्य प्रमाण अचूक, त्याचबरोबर तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल या प्रमाणात डिटेलमध्ये सांगितलेली असते। छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। त्यानंतर लगेचच हे साबुदाणा वडे करून घेणार आहोत। साबुदाणा वडे करताना छान असे हातावर अशा पद्धतीने थापत हे वडे करून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही। त्याचबरोबर तेलामध्ये टाकल्यानंतर साबुदाणा फुटू नये यासाठीची दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे साबुदाणा जर आपण सगट वापरला तर तो साबुदाणा वडा तयार करताना तो तेलामध्ये फुटतो, त्यामध्ये खूप सगळी हवा भरली जाते आणि तो फुटतो। त्यामुळे साबुदाणा हलकासा क्रॅक देऊन मिक्सरला फिरवून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने साधारणतः एवढे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत। साधारणतः 10 ते 11 साबुदाणा वडे तयार झाले। या ठिकाणी तळण्यासाठी आपण उपवासासाठीचं तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर साजूक तुपामध्ये तळायचे असतील तरी देखील तळू शकता। तेल छान कडकडीत गरम करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत हे साबुदाणा वडे तळून घ्यायचे। साबुदाणा वडे तळताना गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा नाही, नाहीतर साबुदाणा वडे हे बाहेरून पटकन लाल होतात आणि आतून मात्र कच्चेच राहतात। तसं होऊ नये यासाठी मध्यम आचेवर छान असे लालसर रंगावर हे साबुदाणा वडे आपण तळून घेत आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान असा साबुदाणा वडा झालेला आहे तळून। आणि आपण परवाच्या भागामध्ये उपवासाचे धिरडे या ठिकाणी तयार करण्याची रेसिपी पाहिलेली आहे, या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणारच आहे। एक साबुदाणा वडा मी तुम्हाला तळून दाखवलेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेले सगळे साबुदाणा वडे मी तळून घेणार आहे। आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उपवासाचा असाच एखादा पदार्थ नक्कीच त्याचं नाव लिहा, जेणेकरून ती रेसिपी देखील लवकरात लवकर आपण तयार करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर आषाढ स्पेशल देखील आपण खूप सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत। या सगळ्या रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हे पहा, खूप छान असा वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे आपण तळून घेत आहोत। तुम्ही हे साबुदाणा वडे दह्यासोबत देखील सर्व करू शकता किंवा अशा पद्धतीने तळलेल्या मिरचीसोबत देखील सर्व करू शकता। अगदी खूप छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान पोकळ असा हा वडा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करायला विसरू नका। कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।